बातमी ठाण्यात सापडलेल्या सत्यम लॉजच्या काळ्या धंद्यावर अद्यापही ठाण्यातले पोलीस मात्र मूग गिळून गप्प आहेत। उपवन परिसर वर्तकनगर पोलिसांच्या हद्दीत येतो। आता सत्यम लॉजमध्ये तब्बल 290 अनधिकृत खोल्या सापडल्या आहेत, तरी या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। तोडकाम जरी जोरात सुरू असलं तरी पोलीस ठाण्यात मात्र गुन्ह्याची नोंद नाही। ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली। आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। सत्यम लॉज सोबतच 5 लेडीज बार, इतर 8 लॉज, 25 ढाबे, 10 हॉटेल शेड, 25 गॅरेजेस, 30 फर्निचरचे शोरूम्स जमीनदोस्त करण्यात आली आहेत। ठाणे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। उपवन समोरच्या लॉजमध्ये धक्कादायक खोल्या होत्या आणि आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे। तब्बल 290 भूमिगत खोल्या, या तळघरात या खोल्या होत्या आणि हे सर्व प्रकरण गंभीर आहे, तरी मात्र अजून पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नाही। या संदर्भात आयुक्तांनी नेमकं काय सांगितलंय ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक धडक मोहीम सुरू केलेली आहे। कालच 290 खोल्यांच्यावरती कारवाई केलेली एक ऐतिहासिक कारवाई होती आणि आजही मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। आपण बघतो का इथे जे लॉजेस आहेत तिकडे ते कारवाईला आलेले आहेत आणि पूर्ण लॉजमध्ये घुसून ते कारवाई करत आहेत। आतमध्ये जाऊन ज्या काही रूम्स बाहेर काढलेले आहेत किंवा अनधिकृत रूम बांधले आहेत त्यांच्यावर कारवाई नक्कीच होणार आहे। एकंदरीत ह्या कारवाईचं सर्वच ठाणेकरांनी स्वागत केलेलं आहे। सर, कसं बघताय कारवाईकडे आणि खरंच ह्या कालच्या कारवाईनंतर सर्वांनी ॲप्रिशिएट केलं आहे? जसं मी काल पण सांगितलेलं आहे की आता हे मोहीम आम्ही जे सुरू केलेलं आहे, अनधिकृत लेडीज बार, अनधिकृत इमारतीमध्ये जिथे अनधिकृत व्यवसाय सुरू होता आणि तसेच सर्व अनधिकृत लॉजिंग जे अनधिकृत इमारतमध्ये आहे आणि तिथे अनधिकृत धंदा किंवा व्यवसाय सुरू होता। तर आज सकाळपासून आम्ही माजीवाडा प्रभागमध्ये, तसेच वर्तकनगर प्रभागमध्ये, खोपरी, नौपाडा आणि उथलसर प्रभाग ह्या सर्व प्रभागमध्ये आम्ही कार्यवाही सुरू केलेला आहे। आणि मी स्वतः आता ह्या खोपरीच्या भागामध्ये पाहणी करत आहोत आणि जे माझ्याकडे तक्रार येऊन राहिलेल्या लोकांची की अशा ठिकाणं आहे आणि इथे ठिकाणी पण कार्यवाही किंवा अवैध धंदे होतात किंवा अनैतिक काय सुरू आहे ते पाहणी करून आम्ही ते स्ट्रक्चरला तोडण्यासाठी किंवा त्याला सील करण्यासाठी आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। आताच आम्ही अमरापल्लीला जे आहे त्याला पण सील करण्यासाठी आता आदेशित केलेलं आहे। अँटिक बार होता ते माझ्या समोरच आपण ते तोडलेलं आहे। माजीवाड्यामध्ये 4 लॉजिंग आणि 1 लेडीज बार होता ते आपण तोडलेलं आहे। आणि एकंदरीत असं दिसतं की बरेच ठिकाणांमध्ये हे जे लेडीज बार आहे त्याच्या लगत एक अनधिकृत लॉजिंग आहे आणि मला असा एक शंका आहे आणि ते बघितल्यानंतर ते स्पष्ट पण होतात की म्हणजे ज्यांना काय आणखी करायचं असेल ते तिथूनच बाहेर पडून ते लॉजिंगमध्ये जात असेल असा माझा शंका आहे। हे ते पालिका त्यांनी सांगितलेलं आहे का आम्ही ही कारवाई चालू ठेवणार, जिथपर्यंत हे सर्व अनधिकृत इमारती किंवा अशा लॉजेस बिअरवर संपत तिथून आमची कारवाई चालूच राहणार आहे, असं ठाम भूमिका आयुक्तांनी घेतलेली आहे। मनीष कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।